हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट. इयत्ता 9वी यामधील आपण प्रकरण क्रमांक 3 त्रिकोण या प्रकरणातील शेवटचा टप्पा तो म्हणजे समरूप त्रिकोण याविषयीची माहिती आज आपण इथे अभ्यासणार आहोत. समरूप आकृत्या म्हणजे काय? आता समोर इथे दोन आकृत्या काढल्यात. ह्या त्रिकोणासारखाच आकार या त्रिकोणाचा आहे. आकार समान म्हणजेच रूप समान म्हणून समरूप असा आपण शब्द वापरतो. समजा एक वर्तुळ काढलं, आणखी वेगळं दुसरं वर्तुळ काढलं. या दोघांचे आकार समान आहेत म्हणून या दोन्ही आकृत्या समरूप होतील. या दोन्ही आकृत्या समरूप होतील. अजून समजा वेगळी एखादी आकृती आपण काढली, आणि दुसरी आकृती अशी काढली. या पद्धतीने दोघांचे आकार समान आहेत म्हणून ही सुद्धा आकृती समरूप आकृती असेल. आणि मग समरूप आकृत्या ज्यामध्ये आपल्याला दोन्ही आकृत्यातील आकारात समानता दिसते, मात्र भूमिती पद्धतीमध्ये किंवा भूमितीमध्ये केवळ आकार एवढाच विचारात घेतलेला भाग नाही. आपल्याला या प्रकरणामध्ये समरूप त्रिकोण याविषयी माहिती पाहिजे. समरूप त्रिकोण यामध्ये त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांचा जर आपण विचार केला तर हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. मी जर अजून वेगळा एखादा त्रिकोण काढला असा तर हा त्रिकोण या त्रिकोणाशी समरूप नाही असं आपण स्पष्ट आपल्या नजरेलाच ही आकृती दिसते. त्यामुळे ही समरूप नाही हे आपण स्पष्ट सांगू शकतो. ही समरूप, या दोन आकृत्या समरूप नाहीत असं आपण स्पष्ट सांगू शकतो. मात्र आता त्रिकोणांची समरूपता अभ्यासताना आपल्याला दोन अटी अभ्यासायच्या आहेत. उदाहरणार्थ समजा A या कोणाचं माप आणि P या कोणाचं माप समान आहे. बघा, या दोन आकृत्यांची आपण तुलना करतोय. या कोणाचं माप आणि या कोणाचं माप सुद्धा समान आहे म्हणजे एकरूप आहे. आणि हे दोन कोण सुद्धा एकरूप आहे. म्हणजे त्रिकोण ABC चे तिन्ही कोण त्रिकोण PQR च्या तिन्ही संगत कोणांशी एकरूप आहे. ही पहिली बाब झाली. आणि दुसरी बाब यांच्या बाजूच्या प्रमाणाबाबत आहे. समजा ही बाजू आहे 10, ही बाजू आहे 5, ही आहे 6, ही आहे 3, ही आहे समजा 16, ही आहे 8. आपण पट्टीने अंदाजे घेतोय त्या पद्धतीने घेतलं. आणि जर आपण या ठिकाणी या दोघांच्या बाजूंचं प्रमाण पाहिलं, प्रमाण म्हणजे AB आणि PQ यांचा भागाकार, तर AB ची बाजू आहे 10 आणि PQ ची बाजू आहे 5. आपण जर या दोघांचं गुणोत्तर काढलं तर ते 2:1 येईल किंवा 2:1 येईल. तशीच BC ला असणारी ही QR संगत बाजू आहे म्हणून BC आणि QR यांचा रेशो घेतला, आपण भागाकार घेतला तर 6 आणि हे आहे 3 म्हणजेच येईल 2:1. तसंच या बाजूची आणि या बाजूचा भागाकार AC आणि PR यांचं जर गुणोत्तर घेतलं तर 16/8 म्हणजे हे सुद्धा 2. यातनं आपल्या काय लक्षात येतं की ही बाजू आणि ही बाजू या संगत बाजू आहेत आणि त्यांचं जर गुणोत्तर घेतलं तर ते 2 येतं भागाकार. या दोघांचं गुणोत्तर 2 येतं, या दोघांचं गुणोत्तर 2 येतं. म्हणजे या दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात आहे. हे वाक्य लक्षात ठेवावं लागेल. संगत बाजू प्रमाणात. कशावरून आपण सांगू शकतो?
त्यांची गुणोत्तर समान येतात आणि म्हणून हे आपण असं लिहू शकतो AB छेद PQ बरोबर BC छेद QR आणि AC छेद PR या तिन्हीवरून. का तर याची किंमत 2 आहे, याची किंमत 2 आहे, याची किंमत 2 आहे, या तिघांची किंमत 2 येते. याचा अर्थ ही तिन्ही गुणोत्तर समान आहेत आणि यालाच आपण काय म्हणतोय संगत बाजू प्रमाणात. आणि म्हणून इथून पुढे जेव्हा भुजांचा बाजूंचं गुणोत्तर समान येतं, बाजूंचं गुणोत्तर म्हणजेच बाजूंचा भागाकार समान येतो, तेव्हा आपण हा भूमितीय शब्द वापरणार आहोत. काय शब्द आहे तो? संगत बाजू प्रमाणात. म्हणजे इथून पुढे जेव्हा जेव्हा हा शब्द येईल संगत बाजू प्रमाणात, या शब्दामध्ये काय अर्थ लपलाय तर दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूंचा भागाकार समान येतो, त्यालाच आपण हा शब्द वापरतो संगत बाजू प्रमाणात. इथून पुढे या शब्दाचा अर्थ आपण असा घ्यायचा आहे, दोन त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत असं जेव्हा वाक्य प्रश्नामध्ये येईल तेव्हा त्याचा अर्थ दोन्ही त्रिकोणांच्या संगत बाजूंचा भागाकार समान येतो. हा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. संगत बाजू प्रमाणात आहेत याचाच अर्थ संगत बाजूंचा भागाकार समान आहे. आता ही झाली या दोन त्रिकोणातील पहिली अट आहे. दोन त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत. ही अट दुसरी मी मगाशी पहिली अट सांगितली. कोन A हा कोन P शी एकरूप आहे. कोन B हा कोन Q शी एकरूप आहे आणि कोन C हा कोन R शी एकरूप आहे. इथे आपण कोणाने दाखवलंय तसं. आणि म्हणून या दोन अटी जर हे त्रिकोण पूर्ण करत असतील तरच आपण या दोन त्रिकोणांना आपण काय म्हणणार आहोत? समरूप त्रिकोण. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. हे समरूपतेचं चिन्ह लक्षात ठेवा. समरूपतेचं हे चिन्ह आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. मग हा पूर्ण लिखाण काय झालं बघा. त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये त्यांचे संगत कोन एकरूप आहे. ही पहिली अट. संगत कोन एकरूप आहे ही पहिली अट मिळाली. आणि दुसरी अट काय आहे? संगत बाजू प्रमाणात आहे. आणि या दोन्ही अटी पूर्ण होतात म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहे. म्हणजेच कोणतेही दोन त्रिकोण समरूप व्हायचे असतील तर या दोन्ही अटींची आवश्यकता आहे. पहिली अट त्यांचे संगत कोन एकरूप पाहिजेत, ही पहिली अट. आणि दुसरी अट त्यांच्या संगत बाजू प्रमाणात पाहिजे. तर यावरून तुमच्या त्रिकोणांची समरूपता म्हणजे काय हा भाग समजला असेल, लक्षात आला असेल. ही आकृती काढायची आणि ही पूर्ण माहिती व्यवस्थित लिहायची आणि समरूपतेचं हे चिन्ह आहे हे लक्षात ठेवा. तर या पद्धतीने दोन त्रिकोणांची समरूपता हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. आता याच्याशी संबंधित सराव संच 3.5 यातली काही उदाहरणं पाहूयात. तर या दोन अटी मात्र लक्षात घ्या. संगत कोन एकरूप पाहिजेत आणि संगत बाजू प्रमाणात पाहिजे. बाजू प्रमाणात याचा अर्थ त्या बाजूंचा भागाकार समान येतो. तर अशा प्रकारे ही व्याख्या आहे, त्याच पद्धतीने माहिती आहे आणि याच्यावर आधारित उदाहरण सराव संच 3.5 मध्ये उदाहरण आहेत.
बघा पहिलंच उदाहरण पान नंबर 47 वर तुम्ही ते पाहायला हरकत नाही. त्रिकोण XYZ त्रिकोण LMN समरूप आहेत तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन लिहा आणि संगत बाजूंची गुणोत्तर लिहा. पहिला त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN. आता इथे काहीच आकृती वगैरे दिलेली नाही तर केवळ या नावावरूनच आपण संगती लक्षात घेतली पाहिजे. XYZ LMN ही संगती आहे. या संगतीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत. जेव्हा संगती दिलेली नसते तेव्हा त्यांची नावं हीच संगती असते. आणि मग एकरूप कोन पहिली अट कुठला कोन? कोन X एकरूप कोन, कोन X एकरूप कोन असेल L, कोन Y एकरूप कोन असेल M आणि कोन Z एकरूप कोन असेल N. क्रमानेच जायचं, पहिला पहिल्याशी, मधला मधल्याशी आणि शेवटचा शेवटची. अशा पद्धतीने एकरूप असणारे संगत कोन, एकरूप संगत कोन त्यांच्या या जोड्या मिळाल्या. आणि दुसरी अट संगत बाजू प्रमाणात. मग बाजूंच्या जोड्या कशा तयार होतील? बघा XY भागिले LM, XY भागिले LM ही पहिली जोडी. दुसरी होईल YZ भागिले MN, YZ भागिले MN. आणि तिसरी XZ भागिले LN. या पद्धतीने याला आपण काय म्हणतो? संगत बाजू प्रमाणात. तर अशा प्रकारे मग नाव काहीही असो त्रिकोणाची ही संगती लिहायची आणि त्याच्यावरून एकरूप कोन कुठले असते आणि संगत बाजूंचं गुणोत्तर या सर्व गोष्टी आपल्याला लिहिता आल्या पाहिजे. त्यानंतर याचं दुसरं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण त्रिकोण XYZ मध्ये, त्रिकोण XYZ मध्ये XY 4 सेंटीमीटर, YZ 6, XZ 5. जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PQR असेल, दोन त्रिकोण समरूप असतील आणि PQ बरोबर 8, PQ बरोबर 8 सेंटीमीटर असेल तर त्रिकोण PQR च्या उरलेल्या बाजूंची लांबी काढा. उरलेल्या बाजूंची लांबी काढायची आहे. अशा प्रकारचा प्रश्न. मग ज्या पद्धतीने आता आपण गणित सोडवलं तसंच गणित सोडवायचं आहे. ही बाब यातली महत्वाची. गणित कसं सोडवता येईल? त्रिकोण XYZ सिमिलर म्हणजे समरूप त्रिकोण PQR या पद्धतीने दिलेला आहे. मग इथे XYZ या त्रिकोणाच्या बाजू दिल्यात आणि PQR मधील एक बाजू दिली, त्यामुळे उरलेल्या बाजू आपल्याला शोधायच्या आहेत. याच्यावरून आपण संगत बाजू काढल्या पाहिजेत. XYZ आणि PQR ही संगती आहे आणि म्हणून संगत बाजू लिहिताना XY भागिले PQ, XY भागिले PQ बरोबर YZ भागिले QR आणि बरोबर XZ भागिले PR. या पद्धतीने यांच्या नावावरूनच आपण ही गुणोत्तर लिहायचे, लिहू शकता तुम्ही. आणि आता मग यामध्ये दिलेल्या किमती ठेवूयात. बघा XY आहे 4, PQ आहे 8, YZ आहे 6, QR काढायचा आहे आणि XZ दिलाय 5 आणि PR आपल्याला काढायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये दिलेल्या किमती आपण घातल्या आणि आता मग एक एक जोडी वापरायची. तर ही जोडी वापरली की QR मिळेल.
म्हणून 4/8 बरोबर 6/QR. या ठिकाणी सोपं रूप देऊ शकता तुम्ही. तिरकस गुणाकार केला, याने याला गुणलं 4QR, याने याला गुणलं 8 6 आणि म्हणून QR बरोबर 8 गुणिले 6 आणि हे गुणिले 4 आहे ते इकडे गेल्यावर भागिले. तिरकस गुणाकार थोडक्यात याने याला गुणलं, याने याला गुणलं आणि आपल्याला QR पाहिजे. हे 4 नको आहेत म्हणून इकडे नेले भागिले. 4 दुणे 8 आणि म्हणून 6 दुणे 12. QR ची लांबी 12 मिळाली. ही पहिली बाजू. आणि त्यानंतर PR काढायचं आहे. याला सुद्धा हेच वापरायचं. 4/8 बरोबर 6/QR. ही जोडी वापरली. तिरकस गुणाकार 4QR बरोबर 6 गुणिले 8 म्हणून QR बरोबर 6 गुणिले 8/4. QR बरोबर 4 दुणे 8 आणि 6 दुणे 12. या पद्धतीने. तर उरलेल्या बाजू त्रिकोण PQR च्या PQ दिल्या, उरलेल्या बाजू आपण या पद्धतीने शोधल्या. प्रश्न तिसरा सुद्धा तुम्हाला सहज सोडवता येईल. समरूप त्रिकोणांच्या जोडीची कच्ची आकृती काढा. त्रिकोणाला नावे द्या. त्यांचे संगत कोन सारख्या कोणाने दाखवा. त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात संख्याने दाखवा. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला करता येईल. आता मी आकृत्या काढल्यातच किंवा पुस्तकात सुद्धा आकृत्या आहेत, माहिती आहे. त्यानुसार प्रश्न तिसऱ्याचं उत्तर तुम्हाला सहज सोडवता येईल. तर अशा रीतीने हे प्रकरण पूर्ण संपलेलं आहे. त्यानंतर पुढे आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह. यातली उदाहरणं तुम्ही अभ्यासायची आहेत. सोपी आहेत. पर्याय वगैरे प्रश्न पहिला आहे, दुसरा आहे. तर या उदाहरणांचा सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढचं प्रकरण त्रिकोण रचना याला सुरुवात करणार आहोत. संकीर्णमधली उदाहरणं सर्वच मी घेऊ शकत नाही वेळेअभावी. स्वतः तुम्ही त्यात अभ्यास करा आणि नंतर यातली जी शंका असेल तर आपण वर्गामध्ये जेव्हा भेटणार आहोत तेव्हा यातली गणितं अभ्यासता येतील. तुम्ही ती करू शकाल. थांबूया तिथे. धन्यवाद.